रायगड, नवी मुंबई परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या आपल्या महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। क्लीन इंडियाला 10,000 पेक्षा अधिक अभ्यागतांनी दिली भेट। भारत सरकारचा स्वच्छ भारत मिशन उपक्रम सध्या देशभरात राबवण्यात येतोय। स्वच्छ भारत मिशन उपक्रमात सामान्य लोकांसह कॉर्पोरेट क्षेत्राचाही सहभाग मोलाचा ठरत आहे। याच पार्श्वभूमीवर गोरेगाव नेस्को येथे क्लीन इंडिया टेक्नॉलॉजी वीक 2023च्या 19वे प्रदर्शन भरवण्यात आले होते। या प्रदर्शनात 10,000 पेक्षा अधिक अभ्यागतांनी भेट दिली। तसेच कोट्यावधी रुपयांची उलाढाल यावेळी झाली। भारत, युरोप, अमेरिकासह देश विदेशातील 200 प्रदर्शक सहभागी झाले होते। तसेच यावेळी देशभरातील नेते आणि गणमान्य मान्यवरांसह नवी मुंबई महानगरपालिकेचे घन कचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉक्टर बाबासाहेब राजळे, रेकिटचे प्रमुख सौरभ चोपडा आणि उद्योग क्षेत्रातील उच्च पदस्थ अधिकारी उपस्थित होते। यावेळी रेकिटचे प्रमुख सौरभ चोपडा म्हणाले की पहिल्याच दिवशीच लोकांची संख्या अभूतपूर्व होती आणि आम्ही आमच्या उत्पादनांच्या सर्व विभागामध्ये भरपूर संभाव्य ग्राहक पाहिले। या प्रदर्शनात देश विदेशातील अनेक कंपन्या सहभागी झाल्या। 200हून अधिक प्रदर्शक स्टॉलमध्ये स्वच्छता, तंत्रज्ञान, कचरा व्यवस्थापन, लॉन्ड्री सोल्युशन्स आणि ऑटो केअरमधील अत्याधुनिक गोष्टींचे प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळाले। एक्स्पो विभाग उद्योगाच्या वाढीचा आणि नाविन्यपूर्णतेचा पुरावा आहे। नवीन तंत्रज्ञान आणि उपाय स्वीकारण्याची उद्योगाची उत्सुकता दर्शवत अभ्यागतांचा ओघ जबरदस्त होता। या प्रदर्शनात मानव रहित स्वच्छता राखणारी पेपरमिंट कंपनीची रोबोटिक मशीन तसेच कपडे धुण्यासाठी व्यावसायिक वॉशिंग मशीन हे खास आकर्षण होते। स्वच्छ भारत मिशन मध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या रामसन हेल्थ केअर पुणे येथील पेपरमिंट रोबोटिक्स, स्टीफॅब, ऑर्गॅनिक हायजीन, टार्क, झॅक, ऑक्सिजन, विंडरविन हायजीन प्रोडक्ट, रोसारी आदी कंपन्या सहभागी झाल्या होत्या। यावेळी पेपरमिंट मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपला महाराष्ट्र 24शी संवाद साधताना यावेळी क्लीन इंडिया प्रदर्शनात सहभागी होताना आनंद होतो आहे असे मत त्यांनी व्यक्त केले। आपला महाराष्ट्र 24 साठी सुनील ठाकूर, मुंबई। नमस्कार, माझं नाव रुणाल दहीवाडे, पेपरमिंट रोबोटिक्स या कंपनीतनं आहे इथे आणि आम्ही भारतातली पहिली आणि एकमेव कमर्शियल हाऊसकीपिंग रोबोटिक्स कंपनी आहोत। आपले सगळे रोबोट्स 100% भारतापेक्षा काय पुण्यातच पूर्ण मॅन्युफॅक्चर होतात आणि आपण पहिली भारतीय कंपनी आहोत जे हे रोबोट्स युरोप आणि नॉर्थ अमेरिका, USA, कॅनडापर्यंत एक्सपोर्ट केलेले आहेत। आणि या क्लीन इंडिया एक्झिबिशनमध्ये आपण एकमेव भारतीय रोबोटिक्स कंपनी आहोत आणि त्यामुळे आम्हाला अत्यंत आनंद वाटत आहे आणि तुम्ही आमचे रोबोट्स इथे बघू शकता। अनुभव रोबोटिक्सचा भारतातला काय अनुभव आहे? विशेषतः भरपूर वाव आहे। आपला देश एवढा मोठा आहे आणि इतकं रिअल एस्टेट कमर्शियल आहे। नवीन हे जेवढं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या अवतीभोवती होत आहे, एअरपोर्ट्स, हॉस्पिटल्स, हॉटेल्स, वेअरहाऊस, मॉल्स, किती एक काय। आता हे सगळं एकदा निर्माण झाल्यानंतर याची स्वच्छता रोजची, याची क्लिनिंग, वर्ष ज्याला आपण फ्लोर केअर म्हणतो, टॉयलेट क्लिनिंग, या सगळ्याचा वाव वाढतच चालला आहे आणि एवढ्या गतीनं एवढ्या 24 तास स्वच्छ ठेवायला रोबोट लावला की आपलं काही निश्चिंतपणाने काम होतं। या संधीतनं आम्ही त्याच्यातनं संधी घेतली आणि रोबोट डिझाईन डेव्हलप केले आणि आपले रोबोट जोरदार चालू आहेत। आता सगळीकडे पूर्ण भारतभर आपण हे रोबोट विकतो, मिडल ईस्टमध्ये एक्सपोर्ट करतो, USA ला एक्सपोर्ट करतो आणि भारतात तरी वाव खूप जोरातच दिसतो आहे। आणि तुम्हाला याच्यावरनं अंदाज येईल की आज इथे 3 रोबोट आहेत वेगवेगळे, 2 परदेशी मागे आणि हा आपला देशी। एक्झिबिशनमध्ये जेव्हा करण्याचा निर्णय घेतला तेव्हा काय चॅलेंजेस तुम्हाला आले आणि आत्ता कोणत्या स्टेजवर आहे? चॅलेंजेस तर भरपूर सगळ्यांनाच येतात, त्याच्यात काय नवल नाही, पण एकूण रोबोटिक्स कसं आहे, सोफिस्टिकेटेड सॉफ्टवेअर याच्यात भरपूर आणि याच्यात इंजिनियर्ड गुड्स आहे, हा इंजिनियर्ड प्रोडक्ट आहे, याचा मधला रस्ता आहे। याच्यात दोन्ही आहे, सॉफ्टवेअर पण आहे आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि हार्डवेअर पण आहे। हे सगळे प्रोटोटाईपपर्यंत करणं एक वेगळा भाग आहे, पण त्याचं प्रोडक्शनपर्यंत घेऊन जाण्यात चांगलाच एका यंग नवीन भारतीय कंपनीला एवढ्या मोठ्या दिग्गज कंपनींसमोर येण्यात वेळ, कष्ट आणि सगळं लागतं। संधीनं चांगली लोक भेटली, त्यांचा गायडन्स चांगला मिळाला। आम्ही IIT बॉम्बेमध्ये इन्क्युबेटेड आहोत
IIT बॉम्बेकडनं आम्हाला फायनान्शियल आणि टेक्निकल दोन्ही सपोर्ट सारखा मिळत असतो. आणि पुण्यात आपलं एक R&D ग्लोबल R&D सेंटर पाषाण क्षेत्रात आहे, बाणेर पाषाण एरियात. आणि आपली फॅक्टरी रांजणगावजवळ एक जॅपनीज कंपनी टायकिशा यांच्या पार्टनरशिपमध्ये आपण एक फॅक्टरी निर्माण केली. आणि हे सगळं करण्यात आम्हाला आता 5वं वर्ष आहे आज आमचं. आणि कष्ट सुरूच आहेत. कष्ट नसते तर हे सगळ्यांनीच केलं असतं नाही. सो त्याप्रमाणे जर तुम्ही बघितलात तर हे जर्नीतला भाग आहे आमचा. आणि त्याचं काय आम्हाला संकोच नाही. फॅक्टरीमध्ये किती वर्कर भारतात आता 100पेक्षा जास्त क्लिनिंग रोबोट झाले. वर्कर पेपरमिंटमध्ये 60 लोक आहोत. जास्तीत जास्त इंजिनिअरिंग R&D रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये आहे. त्याच्या व्यतिरिक्त भरपूर आपले सिनियर सप्लाय चेन सेल्स टीम आणि जनरल ॲडमिनिस्ट्रेशन अकाउंट्स HR फायनान्स असं सगळं धरून आम्ही 60 लोक आहोत भारतात. इन फ्युचर काही नवीन जे प्रोडक्ट्स भरपूर प्रॉडक्ट्स पाईपलाईनमध्ये आहेत. त्यातलं सर्वात एक्साइटिंग किंवा सर्वात जास्त आम्हाला स्वतःला खूप हे झाली अपेक्षा त्याच्या प्रोडक्टपासून एक छोटा फ्लोर क्लीनर आहे. तिथे त्याचे फोटो आहेत. त्याच्यात सोशल फीचर्स म्हणतो आपण. म्हणजे माणसासारखं व्यवहार करू शकेल असा रोबोट. त्याच्यात डोळे आहेत, टिमटिम करतो. त्याच्यात स्पीकर आहे, तो बोलतो. तुम्ही रोबोटसोबत बोलू शकता आणि तो कामसुद्धा करतो. असा एक रोबोट. आणि एक टॉयलेट क्लिनिंगचा रोबोट मात्र पुढच्या वर्षी आम्ही एक लॉन्च करू. तो स्वच्छ भारत तहत आम्हाला एक डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीकडनं एक ग्रांट मिळाली भारत सरकारची. आणि त्या रिसोर्सेसचा वापर करून आम्ही त्याचा डेव्हलपमेंट सुरू केला. वर्षभर झालं, अजून एक वर्षभर लागेल. तो रोबोट येईल पुढच्या एक उन्हाळ्यापर्यंत लॉन्च झालेला असतो. नमस्कार, मेरा नाम कुंदन सोलंकी है. मैं गुजर रोज़ारी प्राइवेट लिमिटेड में मार्केटिंग करता हूँ पूरा. तो गुजर रोज़ारी बेसिकली क्लीनिंग हाइजीन डिसइंफेक्शन सॉल्यूशंस कंपनी है. सब कुछ क्लीनिंग में जो भी आता है सॉल्यूशंस, केमिकल्स, हाउसकीपिंग रिलेटेड हो गया या फिर आपका किचन रिलेटेड हो गया या फिर आपका लॉन्ड्री हो गया या फिर ग्रीन सीरीज, सस्टेनेबल केमिकल्स, फ्रेशनिंग प्रोडक्ट्स, हर एक चीज़ में वी डील इनटू इट. हम लोग डील करते हैं उसको. तो एक पूरा एक बास्केट ऑफ प्रोडक्ट्स जो होता है जो किसी कस्टमर को देना होता है, वो एक पूरा प्रोडक्ट बुके हम लोग प्रोवाइड करते हैं ताकि कस्टमर को यहाँ वहाँ कहीं जाना ना पड़े. सब कुछ एक ही जगह पे मिल जाए. चाहे वो क्लीनिंग केमिकल्स हो या फिर मेरा दूसरा अलग कैटेगरी हो, टिश्यू पेपर हो गया, मेरा एल्यूमिनियम फॉइल हो गया, मेरा गार्बेज बैग्स हो गया. तो मेरे पास काफ़ी सारे ब्रांड्स हैं. जैसे फ्रेशी है हमारे पास, जैसे हमारे पास कॉन्कॉर्ड है, जैसे हमारे पास काफ़ी सारे अलाइड प्रोडक्ट्स भी हैं. विचार जो एक पूरा एक बुके बना के देना चाहिए किसी एक कस्टमर को, तो वो पूरा है हमारे पास. तो गुजर रोज़ारी एक लाइन में अगर बोलूँ तो एक क्लीनिंग हाइजीन डिसइंफेक्शन सॉल्यूशन का वन स्टॉप केमिकल कंपनी है. वन स्टॉप कंपनी, मोर ओरिएंटेड टुवर्ड्स सस्टेनेबिलिटी, बायोडिग्रेडेबिलिटी एंड कस्टमर फ्रेंडलीनेस. तो ये हो गया आपका कंपनी. दिस इज़ आवर कंपनी. क्लीन इंडिया में ज्वाइन होने के बाद आपका एक्सपीरियंस कैसा रहा? क्लीन इंडिया में हम काफ़ी टाइम से जुड़े हैं. पहले हम लोग का मैगजीन में कहीं बीच में ऐड आता था. फिर हम लोग ने धीरे धीरे भी इवॉल्व, हम लोग थोड़े बड़े. बैक कवर पूरा अभी हमारे पास है. ऑफ लेट ओवर द टाइम अभी ऐसा हुआ है कि गुजर रोज़ारी प्राइवेट लिमिटेड का रीब्रांडिंग हुआ है. एक न्यू आइडेंटिटी, एक न्यू फेस से हम आए हैं. तो मेरे पीछे जो लोगो है ये हमारा नया लोगो है, ये हमारा नया आइडेंटिटी है. तो यही पहचान के साथ हम मार्केट में जा रहे हैं. सबको ये बता रहे हैं कि दिस इज़ आवर न्यू आइडेंटिटी और ये हमारा न्यू फेस है, न्यू अपील है. मेरा पूरा प्रोडक्ट स्ट्रैटेजी, प्रोडक्ट पोजिशनिंग, मार्केट गो टू स्ट्रैटेजी जो हमारा होता है, कस्टमर ओरिएंटेशन जो हमारा होता है, कस्टमर सेंट्रिसिटी स्ट्रैटेजी जो हमारा होता है, अब सब इस लोगो, इस आइडेंटिटी के अराउंड इवॉल्व करेगा. तो आपने मेरा स्टॉल देखा ही है. वैसे भी आपको मैं अगर छोटा सा ब्रीफ दे दूँ तो मेरा स्टॉल में बेसिकली जो मेरे 8 कैटेगरी हैं, हाउसकीपिंग, किचन, लॉन्ड्री, ग्रीन सीरीज, क्लिनिकल इन्फेक्शन कंट्रोल पोर्टफोलियो, मेरा एयर फ्रेशनर सीरीज़, मेरा फूड एंड बेवरेज सीरीज़, मेरा होलसेल और रिटेल सीरीज़, ये ऑल न्यू आइडेंटिटी के अंडर ये सब स्पेसिफिकली कैटेगराइज करके रखा है ताकि कस्टमर को आइडिया ईजीली मिल पाए कि क्या प्रोडक्ट कौन से कैटेगरी में आएगा और उनको क्या रिक्वायरमेंट है. तो इजी अप्रोच हो जाएगा कस्टमर का. और एक और चीज़ बोलना चाहूँगा, मेरा जो सिंपल स्ट्रैटेजी रखा है हमने गुजर रोज़ारी ने, वो है R3, जो वहाँ पे है रिविजिट,
रीअलाइन, री इन्फ्यूज। इस बेसिक स्ट्रैटेजी के साथ ही हम काम कर रहे हैं और ये बहुत बेसिक स्ट्रैटेजी है, तो कस्टमर को समझने में भी ईजी पड़ता है एंड ईजी फॉर आवर अप्रोच एज वेल। एट क्लीन इंडिया की अगर मैं बात करूँ आपसे, तो क्लीन इंडिया शो में हम थोड़ा ब्रेक लेके वापस आए हैं। तो जो ब्रेक जो हमने लिया था उसको हमको कवर अप करना था। बेसिकली एक नया डिज़ाइन, आप शायद नोटिस किया होगा आजू बाजू में किसी का डिज़ाइन ऐसा नहीं है इस स्टॉल का, तो हमको थोड़ा सा अलग दिखाना था, क्योंकि वी आर अ सब्सिडियरी कंपनी ऑफ आवर रोजारी बायोटेक लिमिटेड। तो उनके लोगों में से इंस्पिरेशन लेके ये पूरा सेटअप हमने दिखाया है। ऑल प्रोडक्ट रेंज शोन एट वन प्लेस ईजीली एज अ लेआउट। एक कस्टमर एक्सपीरियंस देना था हमको, तो वो हम प्रोवाइड कर पाएँ इस बार अच्छे से। We are 25 years old company. We are into manufacturing of various types of home care products, car care products and stone polishing products. We have many manufacturing facilities and we are into supply to various customers pan India and we supply to traders as well as to end customers too. Our range of customers, there are range of products varies from institutional range to hotels to corporate clients also. We have got very good response in this exhibition. We have been a regular participant in Clean India exhibition. This is our 7th exhibition and from each and every exhibition response is getting better and better and better. And this is third time we have come to Bombay and we have found good acceptance of our products pan India and especially from people in Maharashtra. एक्सपीरियंस कैसा है इधर का? Experience of this exhibition is very good. We have got lots and lots of inquiries and many people have visited our products and they intend to do business with us in future. And many people have given us advance orders also and they really like the quality and the variety of the product that we offer to them. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.